नकारात्मक विचारांची आघाडी थांबवत निगेटिव्ह थिंकिंगचा लूप ब्रेक करत तुमच्या मेंदूतल्या न्यूरॉन्सवर काम करत तुमची पूर्ण पर्सनॅलिटी बदलून टाकण्याची ताकद ठेवणाऱ्या या मेथडचा कधीतरी वापर करून बघा, काय धमाल येते ती. पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागेल. एखादं लहान मूल खूप वेगाने चुकीच्या दिशेने धावत निघालं तर आपण काय करतो? आपण त्याला फक्त थांबवत नाही, त्याच्या वेगाची दिशा बदलतो. निगेटिव्ह थिंकिंगचा लूप ब्रेक करण्याची ही मेथड किती सोपी आहे या उदाहरणावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल. एक्झॅक्टली या प्रोसेसमध्ये काय करायचं? ज्या मोमेंटला आपल्याला निगेटिव्ह थॉट येतो, एक्झॅक्टली त्याच क्षणी आपल्याला त्या निगेटिव्ह थॉटचा काउंटर थॉट म्हणजे संपूर्णतः विरुद्ध दिशेने जाणारा विचार द्यायचा आहे. उदाहरणार्थ, माझी मुलगी शाळेत निघाली आहे, आज एकटीच जाते, काय माहिती काय होईल. या विचाराच्या एक्झॅक्ट मोमेंटलाच आपल्याला असे विचार देता येऊ शकतात. माझी मुलगी आज पहिल्यांदा एकटी शाळेत निघाली आहे, जग खूप चांगल्या माणसांनी भरलेलं आहे आणि त्यातली चांगली माणसंच माझ्या मुलीच्या आजूबाजूला असणार आहे आणि इतर व्यक्तींना सुद्धा माझ्या मुलीबरोबर चांगलं वागण्याचीच बुद्धी होणार आहे, कारण जगात चांगुलपणा आहे. तुमचा प्रत्येक विचार हा तुमच्या मेंदूमध्ये एक इलेक्ट्रिक सिग्नल पास करतो. तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा एक इलेक्ट्रिकल सिग्नल तुमच्या मेंदूमध्ये न्यूरो पाथवे नवीन बनवतो आणि अशा पद्धतीने ही मेथड थेट तुमच्या मेंदूवर काम करते. मेंदूकडनं निघालेल्या या ऑर्डर्स तुमच्या संपूर्ण शरीरभर पसरतात आणि एक दिवस नक्की असा येतो की जिथे पॉझिटिव्ह थिंकिंग जाणून बुजून करायला नाही लागत, ते तुमचं ऑटोमॅटिक बिहेवियर म्हणजे स्वभाव बनतो. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमध्ये काउंटर थॉटची ही पद्धत आपल्याला पाहायला मिळते आणि सेम हीच पद्धत वसिष्ठ ऋषींनी रामाला दिली होती. आता राम आणि आपल्यात नेमका फरक काय आहे हे आपल्याला लक्षातच आलं असेल. आता वेळ आली आहे या सगळ्यांकडे पाहण्याची, आपली दृष्टी बदलायची आणि हे ज्ञान लहान वयातच आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायची. एनरूटरमध्ये